Hello students, welcome to the second video lecture of the ionic equilibrium. In this video lecture, we will study about the acid-base concept. Okay, let us start with the first concept, that is the Arrhenius concept. Okay, Arrhenius concept. Okay, so according to the Arrhenius concept, okay, acid is defined as which can give, okay, which can give H positive ions, okay, H positive ions in water, in, okay, water. Such a compound will behave as a acid. Okay, example काय असणार आहे? So example that will be the HCl, HNO3. Okay, so these are the example of the acid. Okay, या कंपाउंड मध्ये ॲटलिस्ट एक हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि हे हायड्रोजन 100% काय होतील, प्रोड्यूस होतील कशात, वॉटरमध्ये. ओके, आणि कुठल्या फॉर्ममध्ये, आयनच्या फॉर्ममध्ये. त्यावेळेस या कंपाउंडला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड. म्हणजे HCl आणि HNO3ला आपण ॲसिड कधी म्हणतोय, जेव्हा हे H पॉझिटिव्ह आयन्स काय करतील, प्रोड्यूस करतील कशात, वॉटरमध्ये. त्यावेळेस आपण या HCl आणि HNO3ला काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे ॲसिडला डिफाईन करण्यासाठी वॉटर मस्ट आहे आणि त्या वॉटरमध्ये H पॉझिटिव्ह आयन्स काय होतील, प्रोड्यूस होतील. आणि जेव्हा H पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस होतील वॉटरमध्ये, त्यावेळेस त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड. क्लिअर आहे. ओके, पण त्या कंपाऊंडमध्ये ॲटलिस्ट एक हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे. क्लिअर आहे आता. ओके, नेक्स्ट डेफिनेशन दॅट इज दी बेस. ओके, बेसचं डेफिनेशन काय, अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट, बेस, ओके, which can give hydroxyl ion, okay, hydroxyl ions in water, okay, in water. Such a compound will behave as a base. Okay, example काय असणार आहे, example, okay, example for the base that will be the NaOH, okay, beryllium hydroxide, that is Ba whole bracket OH whole bracket 2. क्लिअर आहे. तर या कंपाऊंडमध्ये OH निगेटिव्ह आयन्स काय होऊ शकतात, प्रोड्यूस होऊ शकतात कशात, वॉटरमध्ये. म्हणून या दोघी कंपाऊंडला, दॅट इज NaOH अँड BaOH whole bracket 2 can behave as a base. Clear आहे आता. ओके, हायड्रॉक्सिल आयन्स मीन्स व्हॉट, OH नेगेटिव्ह आयन्स. ओके, OH नेगेटिव्ह आयन्स. क्लिअर आहे आता. ओके, सो व्हॉट डू मीन बाय द ॲसिड अँड व्हॉट डू मीन बाय द बेस. So according to the Arrhenius concept, acid can be defined as when H positive ions can be produced in water. Okay, at that time that compound will called as the acid. Clear आहे आता. ओके, बेस कधी म्हणणार आहे, बेस त्या कंपाऊंडला म्हणणार आहे आपण जेव्हा हायड्रॉक्सिल आयन्स काय होत आहेत, प्रोड्यूस होत आहेत कशात, वॉटरमध्ये. हायड्रॉक्सिल आयन मीन्स व्हॉट, OH नेगेटिव्ह आयन्स. जर हे OH नेगेटिव्ह आयन्स जर प्रोड्यूस होत असेल वॉटरमध्ये, मग त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग वॉटर मस्ट आहे टू डिफाईन दी ॲसिड अँड दी बेस. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आपण अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग बघतोय, दॅट इज फॉर दी सॉल्ट. ओके, दॅट इज फॉर दी सॉल्ट. ओके, आता सॉल्टचं डेफिनेशन काय, अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट, when acid and base react, okay, it forms the salt and
वॉटर. ओके, म्हणजे जेव्हा ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होतात त्यावेळेस सॉल्ट तर फॉर्मेशन होतोय, पण त्याच्यासोबत वॉटर मॉलिक्यूल पण काय होतोय, फॉर्मेशन होतोय. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतोय, तिथं काय फॉर्मेशन झालेलं आहे, सॉल्ट फॉर्मेशन झालेलं आहे. क्लिअर आहे आता. ओके, आताच आपण अरेनियस कन्सेप्टमध्ये ॲसिड कधी म्हणतोय, जेव्हा H पॉझिटिव्ह आयन्स काय होत आहे, प्रोड्यूस होत आहेत कशात, वॉटरमध्ये. तर मग मी इथं ॲसिडच्या खाली H पॉझिटिव्ह आयन्स लिहू शकतोय, H पॉझिटिव्ह आयन्स. ओके, दिस विल बी गिव्ह दी H पॉझिटिव्ह आयन्स. ओके, आणि बेस कधी डिफाईन होतो अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट, जेव्हा त्या कंपाऊंडमध्ये हायड्रॉक्झिल आयन प्रोड्यूस होत आहेत कशात, वॉटरमध्ये, तर आपण त्या कंपाऊंडला काय म्हणतोय, बेस. म्हणजे बेसमधून आपण काय घेऊ शकतोय, OH निगेटिव्ह. ओके, आणि आता हे दोघे काय होतील, कंबाईन होतील. ओके, आणि कंबाईन होऊन काय तयार करणारे, वॉटर मॉलिक्यूल तयार करणारे. ओके, क्लिअर. पण आता जो कंपाऊंड या H पॉझिटिव्हला आणि OH निगेटिव्हला जो अटॅच असेल, ते कंपाऊंड काय होतील, अटॅच होतील आणि काय फॉर्मेशन करतील, सॉल्ट फॉर्मेशन करतील. क्लिअर आहे. आता ॲसिड म्हणून जर समजा मी HCl घेतलं इथं, तर H पॉझिटिव्ह तर तयार होणारच आहे, पण त्याच्यात काय, H सोबत Cl, बरोबर आहे. म्हणजे या ॲसिडमध्ये Cl राहिलेलं आहे. ओके, बेस म्हणून मी समजा NaOH घेतला, तर NaOH मधलं OH निगेटिव्ह या H पॉझिटिव्हशी कंबाईन होऊन काय तयार केलं, H2O. तर मग या बेसमध्ये काय राहिलं, Na राहिलं, आणि ॲसिडमधून काय राहिलं, Cl राहिलं. तर बोथ विल रिॲक्ट Na अँड Cl टू फॉर्म दी सॉल्ट. क्लिअर झालं आता. ओके, आता इथे एक एक्झाम्पल लिहून देतोय. ॲसिड म्हणून मी काय घेणार आहे, HCl. ओके, बेस म्हणून काय घेणार आहे, NaOH. ओके, नाउ बोथ विल रिॲक्ट. ओके, आणि जेव्हा हे दोघे कंपाऊंड ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होतात, तर 100% तिथं काय फॉर्मेशन होणार आहे, सॉल्ट फॉर्मेशन होणार आहे. कुठला सॉल्ट, तर Na आणि Cl, म्हणजे सोडियम क्लोराईड, NaCl. आणि जेव्हा सॉल्ट फॉर्मेशन होतंय त्यावेळेसच काय रिमूव्ह होतोय, वॉटर मॉलिक्यूल पण रिमूव्ह होतोय. तर HCl मधलं एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, आणि NaOH मधलं OH निगेटिव्ह आयन्स काय होतील, लिबरेट होतील. म्हणजे दोघे काय होतील, नंतर कंबाईन होऊन काय तयार करणारे, H2O मॉलिक्यूल. ओके, म्हणजे जेव्हा अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग जेव्हा सॉल्ट जेव्हा तयार होतो त्यावेळेस त्याच्यासोबत H2O मॉलिक्यूल पण काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे सॉल्ट कधी डिफाईन होतोय, जेव्हा ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होतात, तर तिथं 100% वॉटर मॉलिक्यूल पण काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. ओके, क्लिअर. आणि जेव्हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय, तर सायमल्टेनियसली तिथं सॉल्ट पण काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. ओके, बट दिस सॉल्ट फॉर्मेशन इज अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट. ओके, तर अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग सॉल्ट कधी फॉर्मेशन होतोय, जेव्हा ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होतात, तर सायमल्टेनियसली तिथं वॉटर फॉर्मेशन तयार होतोय, आणि सायमल्टेनियसली सॉल्ट पण काय होणार आहे, तयार होणार आहे. क्लिअर आहे. बट दॅट शुड बी दी रिमूव्हल ऑफ वॉटर. आणि या वॉटरच्या रिमूव्हलवरून आपण सांगू शकतोय काय, तिथं काय फॉर्मेशन होतोय, सॉल्ट फॉर्मेशन होतोय. पण हे जे काय आता रिॲक्शन आपण सांगितलेले सॉल्ट फॉर्मेशनचा, ते अकॉर्डिंग आपण कोणाच्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग सांगतोय, अरेनियस कन्सेप्ट. तर अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग सॉल्ट फॉर्मेशन करताना H2O मॉलिक्यूल पण काय होणार आहे, रिमूव्ह होणार. क्लिअर झालं आहे आता. ओके, सो दिस वॉज द डेफिनेशन अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट. क्लिअर झालं आहे. तर अरेनियस कन्सेप्ट, ॲसिड कधी डिफाईन होतोय, जेव्हा H पॉझिटिव्ह आयन्स लिबरेट होतात या प्रोड्यूस होतात वॉटरमध्ये, त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणणार आहे. एक्झाम्पल्स आपण पाहिलेलंच आहे. बेस कधी म्हणणार आहे, एखादी कंपाऊंड हायड्रॉक्झिल आयन प्रोड्यूस करतोय वॉटरमध्ये, त्यावेळेस त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. आपण एक्झाम्पल पण बघितलेले. ओके, आणि सॉल्ट कधी फॉर्मेशन होतोय, जेव्हा ॲसिड आणि बेस रिॲक्ट करतात, तर सायमल्टेनियसली तिथं सॉल्ट तर फॉर्मेशन होणार आहे, पण एक वॉटर मॉलिक्यूल पण काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. सो अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट, टू फॉर्म दी सॉल्ट, वॉटर मस्ट बी रिमूव्हेबल. ओके, वॉटर काय होणार आहे, तिथं रिमूव्ह होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू दी रिमूव्हल ऑफ वॉटर वी आर डिफायनिंग दी सॉल्ट. बट दिस सॉल्ट फॉर्मेशन इज अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट. क्लिअर झालं आता. अरेनियस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग आपण कसं डिफाईन करतोय, ॲसिड, बेस आणि सॉल्ट. क्लिअर आहे आता. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे ॲसिड आणि बेसचं डेफिनेशन. ओके, अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लोरी कन्सेप्ट. ओके, आता हा दुसरा सायंटिस्ट आहे. ओके, दॅट इज दी ब्रोनस्टेड लोरी कन्सेप्ट.
Okay, second Bronsted. Okay, Lowry कन्सेप्ट. आता या कन्सेप्टच्या नुसार ॲसिड बेस कसं डिफाईन होतंय ते बघणार आहोत. ओके, सो हाऊ टू डिफाईन दी ॲसिड अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट. ॲसिड इज डिफाईन्ड which can give, okay, which can give H positive ions, which can give H positive ions. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणणार आहे. ओके, एक्झाम्पल तेच राहणार आहे HCl आणि HNO3. एक्झाम्पल HCl आणि HNO3. ओके, पण ॲसिड कधी डिफाईन होतोय अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लवरी कन्सेप्ट. इथं तर H पॉझिटिव्ह आयन्स तर प्रोड्यूस होऊ राहिले, पण वॉटरमध्ये प्रेझेंट नसणार. आता ओके, इथं वॉटर आपण काय केलेलं आहे, कॅन्सल आउट केलेलं आहे. वॉटरला सोडून कुठल्याही सॉल्व्हेंटमध्ये जर H पॉझिटिव्ह आयन्स काय होतंय, प्रोड्यूस होत आहे या लिबरेट होत असेल, ओके, त्यावेळेस त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणणार आहे. ओके, सॉल्व्हेंट आपण आरएनएस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग काय घेतलं होतं, वॉटर. तर इथं वॉटर आपण काय करतोय, कॅन्सल आउट करतोय अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लवरी कन्सेप्ट. इथं वॉटर यूज होणार नाही, कुठलाही दुसरा सॉल्व्हेंट यूज करा. जर त्या सॉल्व्हेंटमध्ये जर H पॉझिटिव्ह आयन्स काय होतोय, प्रोड्यूस होऊ राहिलं या लिबरेट होतोय, त्यावेळेस आपण सांगू शकतोय तो कंपाऊंड काय बिहेव करतोय, ॲसिड. बट दिस ॲसिड डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लवरी कन्सेप्ट. क्लिअर आहे आता. ओके, नेक्स्ट बेस म्हणून कसं डिफाईन होणार आहे अकॉर्डिंग टू दी दिस कन्सेप्ट. बेस, ओके, बेस which can accept H positive ions, such a compound is known as the base. बेस कधी म्हणणार आहे अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लवरी कन्सेप्ट, एखादी कंपाऊंड हायड्रोजन आयन्स काय करतोय, ॲक्सेप्ट करतायत. ओके, ॲक्सेप्ट करतायत, त्यावेळेस आपण त्या कंपाऊंडला काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. गुड एक्झाम्पल दॅट इज दी अमोनिया मॉलिक्यूल. अमोनिया मॉलिक्यूल, ओके, एक्झाम्पल अमोनिया मॉलिक्यूल. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अमोनिया, NH3, आणि नायट्रोजनवरती लोन पेर आहे. ओके, आणि जर समजा या अमोनियाच्या समोर H पॉझिटिव्ह आयन्स ठेवलं तर हे लोन पेर काय करतील, या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतील. जसं अट्रॅक्ट झालं तर हे नायट्रोजन ॲटम काय करतील, या H पॉझिटिव्ह आयन्सला ॲक्सेप्ट करतील. जर नायट्रोजनने हायड्रोजन आयनला ॲक्सेप्ट केलं त्यावेळेस आपण या अमोनियाला काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. ओके, म्हणजे कुठल्याही कंपाऊंड जर त्याच्यावरती लोन पेर असेल, ओके, आणि तो लोन पेर जर त्या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करत असेल, पण कुठला पॉझिटिव्ह चार्ज, H पॉझिटिव्ह आयन्स. ओके, जर तो इलेक्ट्रॉन त्या H पॉझिटिव्ह आयन्सला अट्रॅक्ट करत असेल त्यावेळेस तो लोन पेर H पॉझिटिव्ह आयन्सला काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, की जेव्हा तो कंपाऊंड H पॉझिटिव्ह आयन्स ॲक्सेप्ट करणार आहे त्यावेळेस तो कंपाऊंड काय बिहेव करतोय, बेस. म्हणून आपण अमोनियाला काय म्हणतोय, बेस. का अमोनियाला बेस म्हणतोय, का की नायट्रोजनवरती जो लोन पेर आहे तो अट्रॅक्ट करतोय H पॉझिटिव्ह आयन्सला, म्हणजेच ते लोन पेर H पॉझिटिव्ह आयन्सला काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. त्यावेळेस त्या अमोनिया मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. इट इज ॲक्टिंग ॲज अ बेस. ओके, आणि काय फॉर्मेशन होणार आहे जेव्हा ॲक्सेप्ट करताना नायट्रोजन हायड्रोजन आयनला, ओके, दॅट विल फॉर्म दी NH4 पॉझिटिव्ह. NH4 पॉझिटिव्ह. आता नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज काय आलाय, का की 2 इलेक्ट्रॉन डायरेक्टली कोणाला डोनेट केलंय, H पॉझिटिव्ह आयन्सला. का की H पॉझिटिव्ह म्हटलं तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे. मग नायट्रोजनने आपले 2 इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट करून दिले, हायड्रोजन ॲटमला. आता हायड्रोजन ॲटम काय झाला, स्टेबल झाला, पण नायट्रोजन ॲटम काय झाला, अनस्टेबल झाला. मग जो काय पॉझिटिव्ह चार्ज ज्या हायड्रोजनवरती होता तो आता नायट्रोजनवरती दिसणार आहे. म्हणून मी नायट्रोजनवरती चार्ज काय लिहिलं आहे, पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. पण NH4 पॉझिटिव्ह इज नॉट अ बेस. ओके, NH3 इज ॲक्टिंग ॲज अ बेस. वाय इट इज ॲक्टिंग ॲज अ बेस,
because nitrogen lone pair is accepting the H positive ions. That's why NH3 will behave as a base. क्लिअर आहे आता. ओके, मग कुठल्याही ॲटम मध्ये जर समजा लोन पेअर असेल आणि त्या लोन पेअर जर एच पॉझिटिव्ह आयन्सला काय करतोय ॲक्सेप्ट करत असेल तर 100% तो कंपाऊंड काय बिहेव करतोय बेस. ओके, एच पॉझिटिव्ह आयन्सलाच ॲक्सेप्ट करायचे, फक्त कुठलाही दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आपण म्हणत नाही आहे. ओके, इथं फक्त कुठला पॉझिटिव्ह चार्जची गरज आहे एच पॉझिटिव्ह आयन्स, आणि जर तो लोन पेअर एच पॉझिटिव्ह आयन्सला ॲक्सेप्ट करतोय म्हणजेच तो कंपाऊंड काय बिहेव करतोय बेस. क्लिअर झालं आता. ओके, तर ॲसिड काय आणि बेस काय या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ओके हे आपल्याला आता क्लिअर झालं आहे. परत एकदा म्हणतोय, ॲसिड काय, ॲसिड आर दोज कंपाऊंड विच कॅन गिव्ह एच पॉझिटिव्ह आयन बट विदाउट दी वॉटर. क्लिअर आहे, बट विदाउट दी वॉटर. आणि जर समजा एच पॉझिटिव्ह आयन्स जर देत असेल विदाउट दी वॉटर तर 100% तो काय बिहेव करतोय ॲसिड, बट अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड-लोरी कन्सेप्ट. क्लिअर आहे आता. ओके, बेस कधी म्हणणार आहे आपण, असा कंपाऊंड जो एच पॉझिटिव्ह आयन्सला काय करतोय ॲक्सेप्ट करतोय. ओके, जर तो कंपाऊंड जर एच पॉझिटिव्ह आयन्स ॲक्सेप्ट करत असेल मग तो कंपाऊंड काय बिहेव करणार आहे बेस बिहेव करणार आहे. द गुड एक्झाम्पल दॅट इज दी अमोनिया इज रिॲक्टिंग विथ एच पॉझिटिव्ह आयन्स. आणि जर त्या मॉलिक्युलमध्ये जर लोन पेअर असेल आणि तो लोन पेअर जर एच पॉझिटिव्ह आयन्सला ॲक्सेप्ट करत असेल तर तो लोन पेअर काय बिहेव करतोय बेस म्हणून बिहेव करतोय. क्लिअर झालं आता. ओके, बेस काय आणि ॲसिड काय अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड-लोरी कन्सेप्ट. ओके, आता ब्रोनस्टेड-लोरी कन्सेप्टच्या अकॉर्डिंग सॉल्ट कसं डिफाईन झालेलं आहे ते बघणार आहोत. ओके, सो हाऊ टू डिफाईन दी सॉल्ट. ओके, सॉल्ट कसं डिफाईन केलेलं आहे अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट. परत इथं ॲसिड आणि बेस रिॲक्ट होणार आहे. ओके, ॲसिड आणि बेस रिॲक्ट होणार आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे तर ॲसिडमधून काय होणार आहे एच पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. एच पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. कशामधून ट्रान्सफर होणार आहे एच पॉझिटिव्ह आयन तर ॲसिडमधून. ओके, आणि जेव्हा ॲसिडमधून एच पॉझिटिव्ह आयन्स ट्रान्सफर होणार आहे बेसकडे तर 100% तिथं काय फॉर्मेशन होणार आहे सॉल्ट फॉर्मेशन होणार आहे. पण तिथं आता वॉटर फॉर्मेशन होणार नाही. ओके, अकॉर्डिंग टू दी अरेनियस कन्सेप्ट तिथं वॉटर मॉलिक्यूल मस्ट होतात वाईल फॉर्मिंग दी सॉल्ट. पण आता ब्रोनस्टेड-लोरीच्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग तिथं वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन होणार नाही. फक्त ॲसिडमधून एच पॉझिटिव्ह आयन्स कुठे ट्रान्सफर होणार आहे बेसमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ओके, आणि जेव्हा ॲसिडमधून एच पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे ट्रान्सफर होईल कशात बेसमध्ये तर सायमल्टेनियसली तिथं काय फॉर्मेशन होणार आहे सॉल्ट फॉर्मेशन होणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होत आहे आणि काय फॉर्मेशन करत आहे सॉल्ट. ओके, ॲसिड म्हणून मी काय करतोय HCl घेतोय HCl. ओके, आणि बेस म्हणून काय घेतोय अमोनिया. क्लिअर आहे, अमोनिया. आता अमोनिया काय होणार आहे या हायड्रोजन जो HCl मध्ये प्रेझेंट आहे तो काय होणार आहे आता कुठे ट्रान्सफर होणार आहे अमोनियाकडे. का की आता याच्याकडे लोन पेअर आहे. आत्ताच मी सांगितलं जर लोन पेअर एच पॉझिटिव्ह आयनला काय करतोय ॲक्सेप्ट करतोय म्हणजे तो काय ॲक्ट होतोय बेस. म्हणजे आता हा जो लोन पेअर आहे तो हायड्रोजनला काय करणार आहे ॲक्सेप्ट करणार आहे. आणि जसं हा लोन पेअर जर हायड्रोजनला ॲक्सेप्ट केलं तर नायट्रोजनवरती कुठला चार्ज येईल पॉझिटिव्ह जसं इथं दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे तेच फॉर्मेशन होणार आहे NH4 पॉझिटिव्ह NH4 काय पॉझिटिव्ह. मग आता या कंपाऊंडमधून काय राहिलं आता Cl. मग आता Cl वरती कुठला चार्ज असणार आहे निगेटिव्ह. सो NH4Cl निगेटिव्ह. ओके, म्हणजे हा कंपाऊंड काय ॲक्ट होतोय आता इथं सॉल्ट. पण आता इथं वॉटर रिमूव्ह होतोय का नाही. विदाउट वॉटर पण काय तयार होऊ शकतोय सॉल्ट अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड-लोरी कन्सेप्ट. ओके, तर सॉल्ट कसं फॉर्मेशन होतंय फक्त ॲसिडमधून एच पॉझिटिव्ह आयन काय होतंय ट्रान्सफर होतोय कशात बेसमध्ये आणि सायमल्टेनियसली काय फॉर्मेशन होतंय सॉल्ट. एक्झाम्पल मी कसं घेतलं HCl प्लस अमोनिया. तर आपल्याला माहिती आहे की अमोनियाचा जो लोन पेअर आहे तो हायड्रोजनच काय करणार आहे ॲक्सेप्ट करणार आहे. तर आपल्याकडे HCl मधला हायड्रोजन आहे. ओके, मग हा लोन पेअर काय करणार आहे हायड्रोजनला ॲक्सेप्ट करणार आहे आणि जसं ॲक्सेप्ट केलं NH3 तर तिथं NH4 पॉझिटिव्ह बनणार आहे. मग आता या HCl मधून Cl राहिलेला आहे मग तो Cl काय चार्ज कॅरी करणार आहे नेगेटिव्ह चार्ज. ओके, सो दिस सॉल्ट इज नोन ॲज दी अमोनियम क्लोराईड. ओके,
तर जसं सॉल्टमध्ये पण काय तयार होईल, सायमल्टेनियसली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह तयार होईल. ओके, पण तिथं वॉटर मॉलिक्यूल तयार होणार नाही. क्लिअर झालं आता. ओके, पण तसंच मी इथं वरती जो सांगितलेलं आहे, ॲसिडमधून काय ट्रान्सफर होतोय, H पॉझिटिव्ह. कुठे ट्रान्सफर होतोय, बेसमध्ये ट्रान्सफर झाला आहे बघा. हा HCl मधला हा जो हायड्रोजन आहे तो कुठे ट्रान्सफर झाला, नायट्रोजनकडे. बरोबर आहे. आणि जसं नायट्रोजननी हायड्रोजन ॲक्सेप्ट केलं, नायट्रोजनवरती चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह, का की त्यांनी लोन पेअर डोनेट केलं आहे या हायड्रोजनला. क्लिअर आहे. मग आता या नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन राहील का, नाही, का की सगळे दोघे इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देऊन टाकले. हायड्रोजन झालं तिथं स्टेबल, पण नायट्रोजन काय झालं, अनस्टेबल. दॅट्स वाय नायट्रोजन इज कॅरिंग दी पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि टोटल हायड्रोजन किती तयार होईल नायट्रोजनवरती, NH4 पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. मग HCl मधून काय राहिलं, Cl, आणि Cl काय कॅरी करणार आहे, निगेटिव्ह चार्ज. मग आपण या काय तयार केलं, इथं सॉल्ट तयार केलं. क्लिअर झालं आता. ओके, आता ब्रोनस्टेड लोअरीच्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग अजून एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इथं बघायचं आहे, दॅट इज दी कॉन्ज्युगेट ॲसिड अँड कॉन्ज्युगेट बेस. ओके, दिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट. ओके, what do you mean by the conjugate acid and the what do you mean by the conjugate base? Okay, conjugate conjugate acid and conjugate base. ओके, हे आपण अकॉर्डिंग टू दी कोणाच्या अकॉर्डिंग टू दी कन्सेप्टने आपण डिफाईन करणारे कॉन्ज्युगेट ॲसिड अँड कॉन्ज्युगेट बेस अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लोअरी कन्सेप्ट. खूप सिम्पल आहे आणि सिम्पल फॉर्ममध्ये सांगतोय कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस कसं ओळखायचं आहे. ओके, आता हे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस 100% प्रोडक्ट साईडलाच काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. ओके, म्हणजे समजा आता हा रिॲक्टंट आहे आणि रिॲक्टंट होऊन काय तयार होतोय, प्रोडक्ट तयार होतोय. मग जो काय आपण आता कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस बघणार आहे ते फक्त कुठे बघणार आहे, प्रोडक्ट साईडला. क्लिअर आहे आता. ओके, मग आता फक्त आपल्याला रिॲक्टंट ओळखता यायला पाहिजे की कधी कॉन्ज्युगेट ॲसिड तयार होईल आणि कधी कॉन्ज्युगेट बेस तयार होईल प्रोडक्ट साईडला बाय युझिंग दी रिॲक्टंट. ओके, जर समजा तुमचं जर रिॲक्टंट ॲसिड असेल, ओके, जर समजा तुमचं रिॲक्टंट काय असणार आहे, ॲसिड असेल, ओके, तर त्या ॲसिडमधून 100% काय तयार होईल, कॉन्ज्युगेट बेस तयार होईल. काय तयार होणार आहे, कॉन्ज्युगेट बेस. ओके, CB म्हणजे काय असणार आहे, कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, आणि कॉन्ज्युगेट ॲसिड कधी तयार होईल, मग आता याचा ऑपोजिटच असणार आहे. मग रिॲक्टंट साईडला तुम्हाला काय पाहिजे, बेस पाहिजे. ओके, आणि बेसमधून काय तयार होईल, कॉन्ज्युगेट ॲसिड. क्लिअर झालं आता. ओके, प्रोडक्ट साईडला आपल्याला काय बघायचं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे. जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल कॉन्ज्युगेट बेस प्रोडक्ट साईडला, तर तुमचं रिॲक्टंट काय पाहिजे, ॲसिड. जर समजा प्रोडक्ट साईडला जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे काय, कॉन्ज्युगेट ॲसिड, तर रिॲक्टंट साईडला काय बघायचं आहे, तुम्हाला बेस बघायचं. क्लिअर आहे आता. ओके, याच्यातही तुम्हाला ओळखता यायला पाहिजे, म्हणजे आयडेंटिफाय करता यायला पाहिजे विच इज दी स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस, विच इज दी स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट ॲसिड. सायमल्टेनियसली यू हॅव टू ऑल्सो आयडेंटिफाय विच इज दी वीक कॉन्ज्युगेट बेस आणि विच इज दी वीक कॉन्ज्युगेट ॲसिड. हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ओके, वाईल कन्सिडरिंग दी रिॲक्टंट ॲज अ ॲसिड अँड दी बेस. ओके, म्हणजे तुम्हाला रिॲक्टंटवरून आपल्याला ओळखता यायला पाहिजे की कुठला स्ट्रॉंग आहे आणि कुठला वीक आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड अँड कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, तर कसं ओळखायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर आहे आता. आता एक रूल लक्षात ठेवा. ओके, मी इथं रूल लिहून देतोय. रूल. ओके, जर समजा तुमचा ॲसिड काय असेल, स्ट्रॉंग ॲसिड असेल, काय असणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड असेल, तर 100% तिथं काय तयार होणार आहे, कॉन्ज्युगेट बेसच तयार होणार आहे. का की ॲसिडमधून काय तयार होतोय, कॉन्ज्युगेट बेसच तयार होणार आहे. ओके, कॉन्ज्युगेट बेस. बट आता हा कॉन्ज्युगेट बेस वीक होईल की स्ट्रॉंग होईल, ओके, हे कोण ठरवणार आहे, स्टार्टिंग रिॲक्टंट. ओके, आणि तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट काय, स्ट्रॉंग ॲसिड, तर मग इथं जो कॉन्ज्युगेट बेस तयार होईल तो वीक तयार होणार आहे. ओके, काय तयार होईल, वीक तयार होईल. लक्षात ठेवा मी काय सांगतोय, नीट व्यवस्थित लक्ष द्या.
कधी कॉन्जुगेट बेस तयार होणार आहे, वीक आणि स्ट्रॉंग, हे आपण रिॲक्टंटवरून ठरवतोय. तर रिॲक्टंट काय पाहिजे, कॉन्जुगेट बेस वीक करण्यासाठी रिॲक्टंट कसं पाहिजे, स्ट्रॉंग ॲसिड. ओके, क्लिअर. तसंच जर समजा तुम्ही स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे, स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे, तर तिथं 100% काय तयार होणार आहे. आता जर तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट बेस असेल तर तिथं काय तयार होणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. म्हणजे इथं काय तयार होईल, कॉन्जुगेट ॲसिड. पण कुठला कॉन्जुगेट ॲसिड, वीक का स्ट्रॉंग, तर स्ट्रॉंगपासून काय तयार होणार आहे, वीकच तयार होणार आहे. ओके, म्हणजे वीक काय तयार होईल, तुमचा कॉन्जुगेट ॲसिड. वीक काय तयार होणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. क्लिअर झालं आता. ओके, तसंच सायमल्टेनियसली आता आपल्याला काय करावं लागेल, आता रिव्हर्स करावं लागेल. ओके, रिव्हर्स काय करायचं आहे, जर समजा तुमचं स्टार्टिंग रिॲक्टंट वीक ॲसिड असेल, काय असणार आहे, वीक ॲसिड असेल, तर जर वीक ॲसिडपासून म्हणजे ॲसिडपासून काय तयार होतं आहे, कॉन्जुगेट बेस. म्हणजे इथंही तयार काय करणार आहे, कॉन्जुगेट बेस. आता मला सांगा, इथं कॉन्जुगेट बेस हा तुमचा स्ट्रॉंग असेल का वीक असेल. जर तुमचं स्टार्टिंग रिॲक्टंट स्ट्रॉंग ॲसिड होतं तर कॉन्जुगेट बेस काय तयार होत होता, वीक तयार होत होता. मग आता इथं जो कॉन्जुगेट बेस तयार होईल तो कसं तयार होईल, तर वीकपासून काय तयार होणार आहे, आता स्ट्रॉंग तयार होणार आहे. ओके, म्हणजे इथं कॉन्जुगेट बेस, ओके, कॉन्जुगेट बेस फ्रॉम वीक ॲसिड ते कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. इट विल बी दी स्ट्रॉंग. क्लिअर झालं आता. ओके, तसंच वीक बेससाठी तुम्ही काय म्हणणार आहे, मग वीक बेससाठी काय म्हणणार आहे. ओके, तर बेसपासून काय तयार होतं आहे, कॉन्जुगेट ॲसिड. वीकपासून काय बेसपासून काय तयार होणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. तर मी इथं कॉन्जुगेट ॲसिडच लिहिणार आहे. ओके, मग जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बेस घेतला होता तर तिथं कॉन्जुगेट ॲसिड कसं तयार होत होता, वीक तयार होतो आहे. मग जर वीक बेस घेतलं तर तुमचं कॉन्जुगेट ॲसिड कसं तयार होणार आहे, स्ट्रॉंग तयार होणार आहे. ओके, म्हणजे इथं काय तयार होईल, स्ट्रॉंग कॉन्जुगेट ॲसिड. क्लिअर झालं हे रूल. ओके, तर हे रूल लक्षात ठेवा. ओके, कधी कॉन्जुगेट बेस वीक असेल, कधी कॉन्जुगेट ॲसिड वीक असेल. ओके, जर तुमचा कॉन्जुगेट बेस आणि कॉन्जुगेट ॲसिड वीक दिसतोय प्रोडक्ट साईडला, म्हणजेच रिॲक्टंट साईडला सगळे काय असतील, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असतील. क्लिअर आहे. जर तुमच्या प्रोडक्ट साईडला कॉन्जुगेट बेस आणि कॉन्जुगेट ॲसिड स्ट्रॉंग दिसत आहेत, म्हणजे स्टार्टिंग रिॲक्टंट तुमचं वीक ॲसिड आणि वीक बेस दिसणार आहे. क्लिअर झालं आहे. आता हे रूल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्लिअर झालं आता. आता कॉन्जुगेट बेस, आता हे तर कळालं की कधी वीक तयार होईल आणि कधी स्ट्रॉंग तयार होईल. पण आपल्याला त्या मॉलिक्यूलमधून ओळखता यायला पाहिजे की कुठला कॉन्जुगेट बेस आहे आणि कुठला कॉन्जुगेट ॲसिड आहे. ओके, तर एक सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला सांगून देतो आहे की कॉन्जुगेट बेस कधी म्हणायचं. ओके, जर तुमचा कॉन्जुगेट बेस प्रोडक्ट साईडला काय दाखवतोय, लेस हायड्रोजन दाखवत असेल, लेस हायड्रोजन प्रोडक्ट साईडला काय दाखवतोय, लेस हायड्रोजन कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये. ओके, कॉन्जुगेट बेस कधी ओळखायचं आहे, जेव्हा कुठल्याही प्रोडक्ट साईडला जर मॉलिक्यूलमध्ये लेस हायड्रोजन दिसत असेल किंवा निग्लिजिबल हायड्रोजन असेल, म्हणजे तिथं हायड्रोजनच दिसत नाही त्या मॉलिक्यूलमध्ये. ओके, निग्लिजिबल हायड्रोजन ॲटम, निग्लिजिबल हायड्रोजन ॲटम कुठं, प्रोडक्ट साईडला पण मॉलिक्यूलमध्ये. जर कॉन्जुगेट बेस एखादी एक मॉलिक्यूल आहे आणि जर त्या मॉलिक्यूलमध्ये जर लेस हायड्रोजन दिसत असेल किंवा त्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन जर दिसत नसेल, मग तो काय ॲक्ट होतोय, तुमचं कॉन्जुगेट बेस. काय ॲक्ट होणार आहे, कॉन्जुगेट बेस. आणि कॉन्जुगेट बेस हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. ओके, कॉन्जुगेट बेस काय कॅरी करतात, चार्ज, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. क्लिअर आहे आता. ओके, आणि कॉन्जुगेट ॲसिड काय असणार आहे, कसं ओळखणार आहे, प्रोडक्ट साईडला मॉलिक्यूलमध्ये. ओके, मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये जर समजा तिथं हायड्रोजन काय दिसत आहेत, जास्त दिसत आहेत, मोर हायड्रोजन. ओके, मोर हायड्रोजन जर कॉन्जुगेट ॲसिड प्रोडक्ट साईडला मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन ॲटम जास्त दिसत असेल, मग तो काय ॲक्ट होतोय, तुमचा कॉन्जुगेट ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके, पण हे कॉन्जुगेट बेस आणि हे कॉन्जुगेट ॲसिड आपण कुठे बघणार आहे, प्रोडक्ट साईड. क्लिअर आहे. मी परत सांगतोय. आणि कॉन्जुगेट ॲसिड हा कुठला चार्ज कॅरी करतोय,
पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मी परत सांगतोय कॉन्ज्युगेट बेस कसं ओळखायचं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड कसं ओळखायचं आहे प्रोडक्ट साईडला. ओके, जर समजा रिॲक्शन करताना प्रोडक्ट साईडला एखादी मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन कमी दिसत असेल या त्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजनच प्रेझेंट नसेल आणि चार्ज काय कॅरी करतोय निगेटिव्ह चार्ज, तर 100% त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, कॉन्ज्युगेट बेस कधी म्हणायचं आहे. ओके, कॉन्ज्युगेट बेस कधी म्हणणार आहे जर प्रोडक्ट साईडला तुमच्या मॉलिक्युल्समध्ये, ओके, प्रोडक्ट साईडला मॉलिक्युल्समध्ये जर हायड्रोजन लेस असेल या हायड्रोजन ॲबसेंट असेल तर त्याला आपण कॉन्ज्युगेट बेस म्हणणार आणि त्याच्यावरती काय चार्ज असणार आहे निगेटिव्ह चार्ज. क्लिअर आहे. कॉन्ज्युगेट ॲसिड कसं ओळखणार आहे. ओके, कॉन्ज्युगेट ॲसिड कसं ओळखणार आहे जर प्रोडक्ट साईडला मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन ॲटम जास्त दिसत असेल आणि त्याच्यावरती चार्ज काय येतोय पॉझिटिव्ह चार्ज, तर तो मॉलिक्यूल काय बिहेव करणार आहे कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, दिस इज द शॉर्ट फॉर्म टू आयडेंटिफाय द कॉन्ज्युगेट ॲसिड अँड द कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर झालं आता. ओके, चला आपण एक एक्झाम्पल बघूया कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस तुम्हाला ओळखता येत आहे का या रूलच्या नुसार. ओके, चला एक एक्झाम्पल बघूया. ओके, एक्झाम्पल समजा HCl आहे. ओके, HCl आहे आणि HClला तुम्ही काय करणार आहे वॉटरमध्ये काय करणार आहे ॲड करणार आहे. कशात ॲड करतोय आपण वॉटरमध्ये. तर 100% हे काय होतील ब्रेक होतील. कशामध्ये H पॉझिटिव्हमध्ये आणि Cl निगेटिव्हमध्ये. ओके, आणि आपण पाहिलेलं आहे की HCl हा एक स्ट्रॉंग ॲसिड आहे. HCl हे काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. मी तुम्हाला लिस्ट लिहून दिलेली आहे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्टचा. ओके, तर त्याच्यात आपण HClला काय म्हटलेलं आहे स्ट्रॉंग ॲसिड म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे स्ट्रॉंग ॲसिड. आणि जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड वॉटरमध्ये काय होतं ॲड होतं तर 100% ते काय होतील ब्रेक होतील. कशामध्ये H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. आणि मी सांगितलेले आहे HCl हा तुमचा स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणजे हा तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कधी म्हणतो आपण जेव्हा तिथं 100% काय होतं आहे सेपरेशन होतं आहे. 100% काय होतात सेपरेशन होतात कशात पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्समध्ये. ओके, म्हणून आपण इथं काय लिहिलं आहे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. आता आपल्याला इथं डिफाईन करायचं आहे या प्रोडक्ट साईडला या HClचा कॉन्ज्युगेट बेस कुठला आहे. ओके, आता मी कॉन्ज्युगेट बेसच काय विचारतोय का की तुमचं स्टार्टिंग रिॲक्टंट काय झालेलं आहे स्ट्रॉंग ॲसिड. ओके, बघा इथं मी रूलमध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं जर तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड स्ट्रॉंग ॲसिड असेल, हा स्ट्रॉंग ॲसिड रूलच्या नुसार. ओके, तर तुमचा जो प्रोडक्ट साईडला काय फॉर्मेशन होणार आहे कॉन्ज्युगेट बेस. म्हणून आपल्याला आता या प्रोडक्ट साईडला आता आपल्याला कॉन्ज्युगेट बेस ओळखायचं आहे. या HClचा कॉन्ज्युगेट बेस कुठला आहे. ओके, आणि तो कॉन्ज्युगेट बेस कसा असणार आहे वीक असणार आहे. क्लिअर झालं आता रूलच्या नुसार. ओके, आता कॉन्ज्युगेट बेस कसं ओळखायचं आहे. ओके, ज्या मॉलिक्यूलमध्ये लेस हायड्रोजन असेल या निग्लिजिबल हायड्रोजन असेल म्हणजे हायड्रोजनच प्रेझेंट नाही त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे कॉन्ज्युगेट बेस. आणि त्याच्यावरती चार्ज काय येणार आहे निगेटिव्ह. आता बघा बरं निगेटिव्ह चार्ज कशावरती येतोय Clवरती येतोय आणि Clवरती हायड्रोजन ॲटम दिसत आहेत का नाही. मग या HClचा कॉन्ज्युगेट बेस कुठला असणार आहे H पॉझिटिव्ह का Cl निगेटिव्ह तर Cl निगेटिव्ह. ओके, कुठला असणार आहे Cl निगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, तर Cl निगेटिव्ह इथं काय ॲक्ट होणार आहे तुमचा कॉन्ज्युगेट बेस. ओके, हा तुमचा कसं आहे कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर झालं आता. ओके, का की या Clवरती हायड्रोजन ॲटम दिसत आहेत का नाही. आणि 100% कॉन्ज्युगेट बेस कुठला चार्ज कॅरी करतात निगेटिव्ह चार्ज. मग मी निगेटिव्ह चार्जकडे लक्ष दिलं आणि निगेटिव्ह चार्जवरचा मॉलिक्यूल हायड्रोजन ॲटम लेस पाहिजे किंवा निग्लिजिबल पाहिजे. आता इथं हायड्रोजन ॲटम दिसतच नाही म्हणजे या HClचा कॉन्ज्युगेट बेस हा कुठला आहे Cl निगेटिव्ह. पण कुठला कॉन्ज्युगेट बेस वीक का स्ट्रॉंग तर काय असणार आहे वीक असणार आहे. ओके, कसं असणार आहे वीक. क्लिअर झालं का आता. ओके, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड जर तुमचं स्टार्टिंग कंपाऊंड असेल तर 100% ते काय विचारते तुम्हाला व्हॉट विल बी दी कॉन्ज्युगेट बेस ऑफ दी HCl. तर मग तुम्ही कॉन्ज्युगेट बेस कोणाचं लिहिणार आहे या HClचा Cl निगेटिव्ह. आणि तो पण कसं स्ट्रॉंग का वीक
तर वीक. तर स्ट्रॉंग पासून काय तयार होतोय, वीकच तयार होणार आहे. क्लिअर झालं आता. ओके, कसं आपण कॉन्जुगेट बेस ओळखायचं आहे. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. ओके, दॅट इज दी HCN. ओके, जरा चेक करा बरं, HCN हा कुठल्या लिस्टमध्ये येतोय, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, सॉल्ट, वीक ॲसिड का वीक बेस. ओके, HCN घेतोय आपण. ओके, HCN. आता परत HCN ला आपण काय करणार आहे, वॉटरमध्ये ॲड करणार आहे. ओके, आणि HCN हा आपला काय असणार आहे, वीक ॲसिड असणार आहे. ओके, चेक केलंच असेल तुम्ही. ओके, HCN विल बी ॲक्टिंग ॲज अ वीक ॲसिड. ओके, आणि जर HCN हा वीक ॲसिड तयार करतोय म्हणजे आपल्याला प्रोडक्ट साईडला काय बघायचं आहे, कॉन्ज्युगेट बेस. परत काय बघणार आहे आपण, कॉन्ज्युगेट बेस. आणि वीक ॲसिड हे आयोनाइज तर होतात, पण कम्प्लिटली आयोनाइज होतात का, नाही, का की ते वीक ॲसिड आहे. आणि वीक ॲसिडचं डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. वीक ॲसिड हा कशामध्ये कॅरेक्टराइज होतोय, वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये. आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, जो कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. आयोनाइज होणार आहे पण कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. मग आता हा तर आयोनाइज होणारच आहे. मग आयोनाइज कसं होणार आहे, H पॉझिटिव्ह. ओके, H पॉझिटिव्ह आणि CN निगेटिव्ह. CN निगेटिव्ह. तर मला सांगा आता या HCNचा कॉन्ज्युगेट बेस कोण असणार आहे, हायड्रोजन आयन की CN निगेटिव्ह आयन. तर कुठला आन्सर असणार आहे, CN निगेटिव्ह आयन. ओके, दिस विल बी दी कॉन्ज्युगेट बेस. ओके, हा तुमचा काय असणार आहे, कॉन्ज्युगेट बेस. आता मला सांगा हा कॉन्ज्युगेट बेस वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर 100% तो काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. का की वीक पासून काय तयार होतोय, स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस तयार होतोय रूल अकॉर्डिंग. ओके, तर मी इथं कुठला कॉन्ज्युगेट बेस तयार होणार आहे, स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस तयार होणार आहे. क्लिअर आहे. आता कसं ओळखायचं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस. ओके, अजून एक ॲसिडचं बघून घेऊया, कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, आता कॉन्ज्युगेट ॲसिडसाठी आपल्याला काय लागणार आहे, मग जर कॉन्ज्युगेट ॲसिड प्रोडक्ट साईडला फॉर्मेशन होते तर मग आपलं रिॲक्टंट कसं पाहिजे, आता बेस पाहिजे. ओके, तर आपण बेस म्हणून काय घेतोय, अमोनिया घेतोय आपण. ओके, काय घेतोय आपण, अमोनिया, NH3. ओके, आणि जेव्हा NH3 ओके H पॉझिटिव्ह आयनशी काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. ओके, म्हणजे तो लोन पेअर काय करणार आहे, या पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार आहे आणि अट्रॅक्ट होऊन काय तयार करणार आहे, NH4 पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. आता मला सांगा अमोनिया कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवलं होतं आपण, वीक ॲसिड का वीक बेस, तर वीक बेस. ओके, अमोनिया कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवलं होतं, वीक बेस. क्लिअर झालं आता. ओके, आता आपण जर वीक बेस रिॲक्टंट साईडला ठेवलेलं आहे म्हणजे प्रोडक्ट साईडला आपल्याला काय चेक करायचं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, आणि मी सांगितलेलं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड हा कशाने डिनोट होतोय, पॉझिटिव्ह चार्जने. हा पॉझिटिव्ह चार्ज आणि तिथं हायड्रोजन ॲटम कसं पाहिजे, मोर पाहिजे. आता बघा बरं, अमोनियामध्ये किती होते हायड्रोजन, 3 हायड्रोजन होते. पण जसं रिॲक्ट झालं H पॉझिटिव्ह आयनशी तर तिथं काय तयार झालं, NH4 पॉझिटिव्ह. म्हणजे त्या नायट्रोजनवरती हायड्रोजन ॲटम काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे आता सांगा बरं, आता हा NH4 पॉझिटिव्ह हा तुमचा कॉन्ज्युगेट ॲसिड आहे का कॉन्ज्युगेट बेस आहे, तर कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, तर हा तुमचा काय असणार आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड. क्लिअर झालं आता. ओके, आता मला सांगा हा कॉन्ज्युगेट ॲसिड हा तुमचा वीक असेल का स्ट्रॉंग असेल. जर तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट जर वीक असेल, वीक बेस, तर तुमचा जो कॉन्ज्युगेट ॲसिड काय तयार होणार आहे, स्ट्रॉंगच तयार होणार. म्हणजे NH4 पॉझिटिव्ह हा तुमचा कॉन्ज्युगेट ॲसिड कसं दिसणार आहे, स्ट्रॉंग दिसणार आहे. ओके, हा NH4 पॉझिटिव्ह हा तुमचा काय झाला, आता स्ट्रॉंग झाला आहे. ओके, का की हे कशापासून तयार होतोय, वीक बेसपासून. दॅट्स वाय वी आर रायटिंग ॲज अ स्ट्रॉंग. ओके, क्लिअर. हा तुमचा काय तयार झाला, कॉन्ज्युगेट ॲसिड कसं तयार झाला, स्ट्रॉंग तयार झाला. क्लिअर झालं आता. ओके, कसं ओळखायचं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस अकॉर्डिंग टू दी स्टार्टिंग रिॲक्टंट, दॅट इज दी स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड अँड वीक बेस. क्लिअर आहे. तर रूलच्या नुसार आपण काय आयडेंटिफाय केलं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड विल बी दी कॉन्ज्युगेट
acid and conjugate base, there are the weak or a strong according to the reactant. क्लिअर झालं आता. ओके, चला नेक्स्ट आपण बघणार आहे. ओके, दॅट इज दी एम्फिटोरिक स्पीशीज. ओके, एम्फिटोरिक स्पीशीज हा लास्ट आपण बघणार आहे पॉईंट या व्हिडिओ लेक्चरमध्ये. ओके, एम्फिटोरिक स्पीशीज. एम्फिटोरिक स्पीशीज. ओके, आता एम्फिटोरिक स्पीशीज काय. ओके, असं मॉलिक्यूल जो ॲक्सेप्ट पण करतोय आणि डोनेट पण करतोय H पॉझिटिव्ह आयन. ओके, मी परत सांगतोय, एम्फिटोरिक कोणाला म्हणतोय, असा कंपाऊंड जो डोनेट पण करतोय आणि ॲक्सेप्ट पण करतोय, पण कुठला आयन, H पॉझिटिव्ह आयन. अशा स्पीशीजला आपण काय नाव देतोय, एम्फिप्रोटिक स्पीशीज. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द एम्फिप्रोटिक स्पीशीज. ओके, these are the species. Okay, these are the species which can donate as well as okay, accept the H positive ions. Okay, such a species is called as the amphitoric species. Okay, मी परत सांगतोय, एम्फिप्रोटिक स्पीशीज कोणाला म्हणतोय, असा स्पीशीज जो डोनेट पण करतोय आणि ॲक्सेप्ट पण करू शकतोय H पॉझिटिव्ह आयन. ओके, त्याला आपण काय नाव देतोय, एम्फिप्रोटिक स्पीशीज. ओके, क्लिअर आहे आता. फॉर एक्झाम्पल एम्फिप्रोटिक स्पीशीजचा एक्झाम्पल बघूया. ओके, दॅट इज दी HS निगेटिव्ह. ओके, जर या HS निगेटिव्हच्या समोर जर समजा H पॉझिटिव्ह ठेवला तर 100% हा निगेटिव्ह चार्ज. ओके, 100% हा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह चार्जला काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. क्लिअर आहे. मग जसं हा निगेटिव्ह चार्ज H पॉझिटिव्ह चार्जला ॲक्सेप्ट केलं तर 100% तिथं काय तयार होणार आहे, H2S. क्लिअर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा S निगेटिव्ह जो चार्ज कॅरी करतोय, निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिच. जर इथं लोन पेअर राहिलं असतं तर मग या S वरती कुठला चार्ज आला असतं, पॉझिटिव्ह. पण इथं कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह. तर निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. आणि जर तो इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज असेल तर तो 100% कसं फॉर्मेशन होणार आहे, न्यूट्रलच फॉर्मेशन होणार आहे. फक्त जिथं लोन पेअर असेल तिथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. निगेटिव्ह चार्जला कधीही पॉझिटिव्ह चार्ज येत नाही जर तो डोनेट करत असेल. ओके, जेव्हा लोन पेअर आपण डोनेट करतो तर त्या लोन पेअरवरती चार्ज काय देऊन टाकतो आपण, पॉझिटिव्ह. पण इथं निगेटिव्ह चार्ज काय होतोय, डोनेट होतोय कुठं, पॉझिटिव्ह चार्जला. ओके, आणि निगेटिव्ह चार्ज इज अ इलेक्ट्रॉन रिच सेंटर, सो इट डज नॉट रिक्वायर दी पॉझिटिव्ह चार्ज. ओके, इट विल फॉर्म दी न्यूट्रल मॉलिक्यूल. क्लिअर झालं आता. ओके, तर मला सांगा आता हा HS निगेटिव्ह काय करतोय, डोनेट करतोय आपला इलेक्ट्रॉन कोणाला, H पॉझिटिव्ह आयनला. ओके, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज ह्या H पॉझिटिव्ह आयनला काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. क्लिअर आहे. कोण ॲक्सेप्ट करतोय, तर HS निगेटिव्ह ॲक्सेप्ट करतोय. का की निगेटिव्ह चार्ज कोणाकडे जातोय, H पॉझिटिव्हकडे. म्हणजे S निगेटिव्ह काय करतोय, H पॉझिटिव्ह आयनला काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय आणि काय तयार करतोय, H2S. क्लिअर आहे आता. ओके, हाच H2S. ओके, हाच H2S काय करू शकतोय, हा हायड्रोजन आपला हा जो HSचा हायड्रोजन आहे तो काय करू शकतोय, डोनेट करू शकतोय. ओके, कसं डोनेट करू शकतोय, जसं फॉर एक्झाम्पल आता मी परत काय घेणार आहे, HS निगेटिव्ह आणि HS निगेटिव्हमधला जो हायड्रोजन आहे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे, आता तो इलेक्ट्रॉन परत कोणाला देतोय, या S निगेटिव्हला. एक ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज होता आणि अजून हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन परत कोणाला डोनेट होत आहे, Sला. तर मग किती निगेटिव्ह चार्ज येईल, आता 2 निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, S-2. का की हायड्रोजनने आपले इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट करून दिले, या S निगेटिव्हला. क्लिअर आहे.
ऑलरेडी एस वरती कुठला चार्ज होता, निगेटिव्ह चार्ज, आणि हायड्रोजनचे अजून इलेक्ट्रॉन त्याच्यात एंटर होतोय कशात, एस मध्ये, त्याच्यामुळे आपण काय लिहितोय एस मायनस टू, म्हणजे दोन निगेटिव्ह चार्ज का की तो ॲक्सेप्ट करतोय. कोण ॲक्सेप्ट करतोय, सल्फर ॲक्सेप्ट करतोय. कोणाचे इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, आणि जो ॲक्सेप्ट करतो त्याच्यावरती चार्ज काय येतोय, निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे अजून दोन इलेक्ट्रॉन तो काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय, म्हणून आपण काय लिहितोय मायनस टू. मग आता या हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन्स राहिले का, नाही. मग आता हायड्रोजनवरती चार्ज काय येणार आहे, मग पॉझिटिव्ह. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली त्याच्यावरती चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. सो एच पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. म्हणजे इथं हायड्रोजन काय झालं, आता डोनेट झालं. हायड्रोजन काय झालं, इथं डोनेट झालं. ओके, तर वरचा एक्झाम्पल ॲक्सेप्ट करतोय आणि खालचा एक्झाम्पल काय आहे, डोनेट करतोय. ओके, म्हणून या एच एस निगेटिव्हला ओके काय नाव देणार आहे आपण, एम्फिटोरिक. क्लिअर आहे आता. ओके, एम्फिप्रोटिक कोणाला म्हटलं जातोय, अशा स्पीशीज जो डोनेट पण करू शकतोय आणि ॲक्सेप्ट पण करू शकतोय. ओके, त्या स्पीशीजला आपण एम्फिप्रोटिक स्पीशीज असं नाव देतो. ओके, तर पहिला एक्झाम्पल काय करतोय, हायड्रोजन ॲक्सेप्ट करू राहिलाय, हायड्रोजन ॲक्सेप्ट करू राहिलाय. ओके, आणि खालचा जो एक्झाम्पल आहे तो हायड्रोजन काय करतोय, डोनेट करतोय. ओके, हायड्रोजन ॲटम काय करतोय, डोनेट करतोय. ओके, आणि एकच स्पीशीज घेतलेलं आपण, दुसरा मॉलिक्यूल घेतलाय का, इथं खालचं पण एच एस निगेटिव्ह आहे आणि वरचं पण एच एस निगेटिव्ह आहे. ओके, आणि दोघी मॉलिक्यूल काय करतायत, डोनेट पण करतात आणि ॲक्सेप्ट पण करतात, म्हणून एच एस निगेटिव्हला काय म्हणतोय आपण, एम्फिप्रोटिक स्पीशीज. क्लिअर झालं आता. ओके, एम्फिप्रोटिक स्पीशीज कोणाला म्हणतात. ओके, आपण H2O मॉलिक्यूल पण घेऊ शकतोय. ओके, फॉर एक्झाम्पल आता जर समजा आता H2O मॉलिक्यूल घेतोय आपण, H2O मॉलिक्यूल. ओके, प्लस अमोनिया मॉलिक्यूल. ओके, आता हा अमोनिया मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे की हा बेस आहे, तर 100% हा नायट्रोजनच्या वरचा जो लोन पेर आहे तो हायड्रोजनच काय करणार आहे, आता ॲक्सेप्ट करणार आहे. आता हा लोन पेर काय करणार आहे, H2O मधला एक हायड्रोजन तो काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. ओके, आणि जर या लोन पेरने या H2O मॉलिक्यूलमधून हायड्रोजन ॲक्सेप्ट केलं तर तिथं काय तयार होईल, सांगा बरं, NH4 पॉझिटिव्ह तयार होईल. बरोबर आहे का की लोन पेर एक हायड्रोजन काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय, म्हणजे NH3चा काय कन्वर्जन होईल, NH4 पॉझिटिव्ह. आता जर याच्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला तर मग या H2 मध्ये काय राहिलं, OH निगेटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे यांनी H2O मॉलिक्यूलने H पॉझिटिव्ह आयन्स कोणाला डोनेट करून दिले, अमोनिया मॉलिक्यूलला. ओके, म्हणजे इथं हा जो रिॲक्शन आहे हा डोनेट करणारा रिॲक्शन आहे का की लोन पेर आहे ना, नायट्रोजनवरती काय लोन पेर आहे, आणि हेच लोन पेर या H2O मॉलिक्यूलमधून एक हायड्रोजन त्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं, आणि जसं एक हायड्रोजन ॲक्सेप्ट केलं या अमोनियाने तर तिथं NH4 पॉझिटिव्ह तयार होणार आहे. ओके, आणि अमोनिया मॉलिक्यूलच का डोनेट करतोय, का की आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे अमोनिया इज अ बेस, आणि बेस काय करतात, डोनेट करतात, इलेक्ट्रॉन्स काय करतात, डोनेट करतात. मग आता हे नायट्रोजनवरची जो लोन पेर आहे त्यांनी काय केलं, आता इलेक्ट्रॉन डोनेट केलं कोणाला, H पॉझिटिव्ह आयन्स. क्लिअर आहे आता. ओके, आणि जसं H पॉझिटिव्ह आयन्स या नायट्रोजनने ॲक्सेप्ट केलं तर तिथं चार्ज काय तयार झालं, NH4 पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. ओके, मग आता या H2O मॉलिक्यूलमध्ये काय राहिलं, OH निगेटिव्ह. जर हा पॉझिटिव्ह चार्ज मग राहिला काय, आता OH निगेटिव्ह. ओके, मग या H2O मॉलिक्यूलने काय केलं, आपलं इलेक्ट्रॉन या हायड्रोजन काय केलं, त्यांनी डोनेट केलं. क्लिअर आहे आता. ओके, आता H2O मॉलिक्यूल हा काय करू शकतोय, हायड्रोजन काय करू शकतोय, ॲक्सेप्ट करू शकतोय. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आता H2O आणि H2O काय केलं, कोणाशी रिॲक्ट केलं, H पॉझिटिव्हशी. मग आता आपल्याला माहिती आहे की या ऑक्सिजनवरती काय असतोय, लोन पेर असतोय, तर हे जे लोन पेर आहे ऑक्सिजनचा तो काय करणार आहे, या H पॉझिटिव्ह आयनला काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. आता मला सांगा, हा ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करतोय का तो डोनेट करतोय, ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करतोय. ओके, म्हणजे आता H2O मॉलिक्यूल इथं काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. ओके,
आणि ॲक्सेप्ट होऊन काय तयार करणार आहे H3O पॉझिटिव्ह. ओके, दॅट इज दी हायड्रोनियम आयन. इथं काय तयार झालं हायड्रोनियम आयन. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे H2O मॉलिक्यूल पण काय कुठला स्पीशीज ॲक्ट होतोय एम्फिप्रोटिक स्पीशीज. ओके, मी परत सांगतोय या H2O मॉलिक्यूलचा. ओके, आता मला सांगा हा जो अमोनिया मॉलिक्यूल आहे हा अमोनिया मॉलिक्यूल. ओके, आपण डिफाईनच केलं आहे की अमोनिया मॉलिक्यूल इज ॲक्टिंग ॲज अ बेस. आणि बेस काय करतात आपलं इलेक्ट्रॉन डोनेट करतात. कोणाला डोनेट करतोय हा आपला लोन पेअर H2Oच्या हायड्रोजनला काय करतोय डोनेट करतोय. तर इथं काय झालं आहे आता H2O मॉलिक्यूलमधून हायड्रोजन त्यांनी काय केलं डोनेट केलं. कोणाला डोनेट केलं H2O मॉलिक्यूलने हायड्रोजन अमोनिया मॉलिक्यूलला. क्लिअर आहे. म्हणून इथं H2O मॉलिक्यूल काय ॲक्ट होतोय आता डोनेटिंग ग्रुप ॲक्ट होतोय. क्लिअर आहे. का डोनेटिंग ग्रुप म्हटलेला H2Oला का की नायट्रोजनचा लोन पेअर काय करतोय हायड्रोजन ॲक्सेप्ट करतोय. म्हणजे हायड्रोजन जिथून जाऊ राहिला आहे तो हायड्रोजन कुठून जातोय H2O मॉलिक्यूलमधून. म्हणजे H2Oने हायड्रोजन काय केलं आपलं डोनेट केलं. कोणाला डोनेट केलं अमोनिया मॉलिक्यूलला. त्याच्यामुळे H2Oला आपण काय म्हणतोय डोनेटिंग स्पीशीज. ओके, तसंच सेकंड रिॲक्शनमध्ये H2Oचा मॉलिक्यूलचा ऑक्सिजनचा जो लोन पेअर आहे तो कोणाला अट्रॅक्ट करतोय H पॉझिटिव्हला. ओके, कोणाला अट्रॅक्ट करतोय H पॉझिटिव्हला. मग जो लोन पेअर जो ऑक्सिजनवरती प्रेझेंट आहे त्यांनी काय केलं हायड्रोजन आयनला ॲक्सेप्ट केलं. म्हणजे इथं H2O काय ॲक्ट होतोय आता ॲक्सेप्टिंग ग्रुप ॲक्ट होतोय. त्याच्यामुळे आपण या H2O मॉलिक्यूलला काय नाव दिलं आहे एम्फिप्रोटिक स्पीशीज. क्लिअर झालं आता. ओके, एम्फिप्रोटिक स्पीशीज कोणाला म्हणतात अशा स्पीशीज जो डोनेट पण करू शकतोय आणि ॲक्सेप्ट पण करू शकतोय. अशा स्पीशीजला आपण काय नाव देतोय एम्फिप्रोटिक स्पीशीज. काय डोनेट करतोय या काय ॲक्सेप्ट करतोय तर H पॉझिटिव्ह आयन्स. ओके, क्लिअर. तर दोघी एक्झाम्पल नीट व्यवस्थित लक्ष दे आणि परत रिवाइंड करून परत एकदा मी काय म्हटलेलं आहे एम्फिप्रोटिक स्पीशीजचं ते नीट व्यवस्थित ऐकून घ्या. आणि जर तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर मला कळवा. मी परत एम्फिप्रोटिक स्पीशीज तुम्हाला काय करणार आहे एक्सप्लेनेशन करणार आहे. आणि मला नाही असं वाटतं की तुम्हाला कळणार नाही एम्फिप्रोटिक स्पीशीज कोणाला म्हणतात. ओके, या दोन एक्झाम्पलमधून. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण हा व्हिडिओ लेक्चर आता इथं काय करतोय स्टॉप करतोय. ओके, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरा एक कन्सेप्ट बाकी आहे दॅट इज दी लिविस कन्सेप्ट. ओके, तर ते लिविस कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे कंटिन्यू करणार आहे. आणि अजून एक न्यू टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. ओके, तर आजचा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. ओके, आज काय काय झालेलं आहे ते परत रिवाईज करा आणि कळवा की कुठे तुम्हाला डिफिकल्टी जाते. ओके, थँक्यू.